नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी, रोज अभ्यास, रोज प्रगती. तुम्हाला हे माहीत आहे का की भारतामध्ये सरकारलाही तुमच्यावर काही गोष्टी करण्याचा अधिकार नाही, कारण संविधानाने तुम्हाला दिलेले आहेत मूलभूत हक्क. तर चला, मूलभूत हक्क म्हणजे नेमकं काय हे सगळ्यात आधी समजून घेऊया. आपण सगळे भारतीय नागरिक आहोत, पण नागरिक म्हणून आपले अधिकार नेमके कोणते आहेत हे आपल्याला खरंच माहीत आहे का? भारतामध्ये सरकारपेक्षाही मोठा आहे संविधान, आणि संविधानाने आपल्याला दिलेले सगळ्यात महत्त्वाचे अधिकार म्हणजे मूलभूत हक्क. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहेत. म्हणूनच भाग 3 ला भारताची मॅग्ना कार्टा असे म्हणतात. घटनाकर्त्यांनी मूलभूत हक्क हे USA घटनेवरून घेतले आहेत. मूलभूत हक्क हे न्यायालयीन संरक्षण असलेले अधिकार आहेत. त्यांचे उल्लंघन जर झाले तर ते सर्वोच्च न्यायालयाकडून किंवा उच्च न्यायालयाकडून पुन्हा प्राप्त करून घेता येतात. उल्लंघन झालेल्या अधिकारांची पुनर्प्राप्ती सर्वोच्च न्यायालयाकडून करून घेणे हे कलम 32 अंतर्गत मूलभूत हक्क आहे. तर त्याची पुनर्प्राप्ती कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयाकडून करून घेणे हा मूलभूत हक्क नाही. राज्य हे सर्वशक्तिमान होऊ नये म्हणून संविधानाने मूलभूत हक्क दिले आहेत. हे हक्क माणसाला स्वतःचं मत मांडण्याचं, विचार करण्याचं आणि प्रगती करण्याचं स्वातंत्र्य देतात. मतदान एका दिवसासाठी असतं, पण मूलभूत हक्क दररोज वापरले जातात. म्हणूनच ते लोकशाहीचा खरा आधार आहेत. धर्म, जात, लिंग, भाषा यावरून कोणताही भेदभाव करता येणार नाही ही हमी मूलभूत हक्क देतात. म्हणूनच मूलभूत हक्कांचा अभ्यास फक्त कलम लक्षात ठेवण्यासाठीच नाही, तर हे हक्क कसे दिले आहेत, कोणत्या प्रकारात दिले आहेत हे समजून घेण्यासाठी आहे. काही हक्क केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ कलम 15, 16, 19, 29 आणि 30 म्हणजेच हे हक्क परकीयांना उपलब्ध नाही. हे हक्क सोडून इतर मूलभूत हक्क परकीयांना उपलब्ध आहेत. काही हक्क हे सकारात्मक आहे. उदाहरणार्थ स्वातंत्र्य व समानतेचा हक्क. तर काही हक्क हे नकारात्मक आहे. उदाहरणार्थ पदव्या नष्ट करणे. हे सगळं आपण पुढे डिटेलमध्ये पाहणारच आहोत. आतापर्यंत आपण पाहिलं की मूलभूत हक्क हे राज्यसत्तेवर मर्यादा घालतात. पण इथे आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होत असेल, राज्य म्हणजे नेमकं कोण हे स्पष्ट करण्यासाठी संविधानात कलम 12 दिला आहे. कलम 12 सांगतं की मूलभूत हक्कांच्या संदर्भात राज्य हा शब्द फक्त केंद्र सरकार किंवा राज्य सरकार एवढाच मर्यादित नाही, तर कलम 12 नुसार राज्य म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार, संसद, राज्य विधिमंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका आणि ग्रामपंचायत, तसेच सर्व इतर प्राधिकरणे जी भारतात किंवा भारताच्या नियंत्रणाखाली काम करतात. उदाहरणार्थ SBI, LIC, ONGC, सेल यासारख्या महामंडळांना राज्यसंस्था असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र सहकारी संस्था BCCI यांसारख्या संस्था राज्यसंस्था नसल्याचा निर्णय दिला आहे. एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे खाजगी व्यक्ती किंवा पूर्णपणे प्रायव्हेट संस्था राज्यामध्ये येत नाहीत जोपर्यंत त्यांच्यावर सरकारी नियंत्रण नाही. म्हणूनच कलम 12 मध्ये मूलभूत हक्क फक्त कागदावर न राहता प्रभावी बनतात. आता तुम्हाला असा प्रश्न पडत असेल, जर राज्याने मूलभूत हक्कांचा भंग केला तर नागरिकांकडे नेमका कोणता उपाय आहे? याच उत्तरासाठी आपण पुढे पाहणार आहोत कलम 13. आतापर्यंत आपण पाहिलं की राज्य म्हणजे नेमकं कोण हे कलम 12 स्पष्ट करतं. पण आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न येतो. जर राज्याने असा एखादा कायदा केला जो नागरिकांच्या मूलभूत हक्कांना विरोधात असेल तर काय होणार? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला कलम 13 देतं. कलम 13 मध्ये न्यायिक पुनर्विलोकनाच्या तत्त्वज्ञानाची तरतूद देण्यात आली आहे. मूलभूत हक्कांना विरोध करणारा कोणताही कायदा अवैध ठरतो. म्हणजेच संविधानाने दिलेले मूलभूत हक्क सर्व कायद्यांपेक्षा वरचढ पातळीवर आहेत. समजा एखादा कायदा असा सांगतो की नागरिकांना मुक्तपणे बोलण्याचा अधिकार नाही, पण संविधान अभिव्यक्ती स्वातंत्र्य देऊन ठेवतं, तर अशा वेळी तो कायदा टिकणार नाही, कारण
तो मूलभूत हक्कांच्या विरोधात आहे. कलम 13(2) मध्ये एकदम क्लिअर आहे, राज्य असा कोणताही कायदा करू शकत नाही जो मूलभूत हक्क काढून टाकतो किंवा कमी करतो. जर केला तर तो कायदा अवैध ठरतो. हा कायदा अवैध आहे हे ठरवणार कोण? त्याचं उत्तर आहे न्यायपालिका. न्यायपालिका ही मूलभूत हक्कांचं संरक्षक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत हक्क म्हणजे काय, त्यांचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये आणि कलम 12 व कलम 13 ची व्याख्या सविस्तरपणे समजून घेतली. यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, मूलभूत हक्क हे फक्त पुस्तकातले मुद्दे नाहीत, ते आपल्या दैनंदिन जीवनाचं संरक्षण करणारे संविधानातील सर्वात मजबूत शस्त्र आहे. म्हणजेच नागरिक आणि राज्य यांच्यातील खरी सीमा इथेच ठरते. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय घटनेतील मूलभूत हक्कांचे 7 गट. प्रत्येक हक्क सोप्या उदाहरणांसह समजावून घेणार आहोत. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अभ्यासवाणी म्हणजे कन्सेप्ट बेस्ड लर्निंग. थँक्यू. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती.